जय शिवराय मित्रांनो, राज्यात विविध जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सेस फंडांतर्गत कृषी विभागाच्या, समाज कल्याण विभागाच्या, महिला बाल कल्याण विभागाच्या विविध योजना राबवल्या जातात आणि अशाच प्रकारे ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कृषी विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या योजनांकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या तब्बल 16 तर कृषी विभागाच्या 7 योजनांकरता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याच्यासाठी आपण पाहू शकता वेगवेगळ्या तारखेमध्ये वेगवेगळे अर्ज हे सादर केले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये कृषी विभागासाठी शेतकऱ्यांना पीक संरक्षणाकरता काटेरी तार या बाबीकरता 14 ऑगस्ट 2026 पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। याच्यानंतर प्लॅस्टिक मल्चिंग असेल किंवा ग्राम संघांना सिंचन साहित्याचा पुरवठा असेल, बचत गट असतील, शेतकरी शेतमजुरांना पीक संरक्षण अवजारे ज्याच्यामध्ये फवारणी यंत्र वगैरे असतील, सौर ऊर्जेवरती चालणारा फवारा असेल, अशा वेगवेगळ्या बाबींचा या ठिकाणी लाभ दिला जात आहे। याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून सुद्धा कुक्कुटपालन, शेळीपालन, याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या स्कूटी खरेदी वगैरे अशा तब्बल 16 योजना आहेत आणि ज्याच्यासाठी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, कृषी विभागाच्या योजनांकरता 14 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत। याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं स्वतः लाभार्थ्याला, अर्जदाराला आपली अर्जदार म्हणून नोंदणी करून हे अर्ज करायचे आहेत। याच्यामध्ये सर्वात प्रथम अर्जदाराला लॉग इन करावं लागणार आहे, त्याची सर्व प्रोफाईल वगैरे माहिती भरावी लागणार आहे आणि याच्यानंतर त्या लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीनं या विविध योजनांकरता अर्ज करता येणार आहेत। योजनासाठी अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, जातीचं प्रमाणपत्र ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी, दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी असेल तर त्याच्या संदर्भातील प्रमाणपत्र, दिव्यांगत्व असेल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र आणि ज्या योजनेसाठी जमिनीची कागदपत्र, अर्थात कृषी विभागाच्या योजनांसाठी 7/12, 8 उतारा अशा प्रकारची जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहेत। तर आपण जर ठाणे जिल्ह्यातून असाल तर या सेस फंड योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांकरता अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता। धन्यवाद।